नमस्कार सगळ्यांना. पूजाज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मस्त एक मिरचीचं लोणचं बघणार आहे. खानदेशचं स्पेशल असं एक मिरचीचं लोणचं करायला अगदी सोपं आणि साहित्य तुमच्या समोरच आहे. अगदी म्हणजे इझिली अवेलेबल साहित्य आहे. तर ह्याच्यासाठी आपण जे मिरच्या घेतलेल्या आहेत ना, त्या या अशा मिरच्या आहेत. ही जी थोडीशी लाईट ग्रीन कलरची मिरची येते तिला चांगलं धुवून घेतलेलं आहे, बारीक कापून घेतलेले आहेत आणि तुमच्यासमोर जसं ताटामध्ये ठेवलेलं आहे तशा ठेवलेल्या आहे. बाजूला आपण मोहरीचे जे बारीक करून घेतलेलं आहे ते मोहरीचं डाळीचं पीठ म्हणतो आपण, ते असं चवीनुसार हळद आहे, चवीनुसार मीठ आहे, हळद आहे आणि हिंग आहे. आपण इथे तेल गरम करून ठेवलेलं आहे. तर आता करायचं असं आहे की आपल्याला तेल जे आहे गरम केलेलं ते आपल्याला या डाळीत टाकायचं आहे. बघा, छान असं तेल आपल्याला हिंगवर पण टाकायचं आहे. ह्याचाच मस्त वास येतोय, अगदी छान असा खमंग वास येतोय. आणि हे लोणचं आमच्याकडे नेहमीच केलेलं असतं. कधी एखाद वेळेला भाजी नसली तर हे लोणचं अगदी स्वादिष्ट लागतं. आता तुम्ही पाहिलंय की जेवढं तेल गरम केलेलं होतं ना, ते आपण सर्व या ताटामध्ये टाकलेलं आहे. आता चांगलं हलवून घ्यायचं. आता पूर्ण मिरच्या आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे. त्याच्याने याला एक वेगळीच चव येईल. तर आपण लिंबाचा रस असा करून ठेवलेला आहे. 2-3 लिंबाचा रस आपण करून टाकू शकतो. आता हे आपलं लिंबाचं लोणचं, आपलं मिरच्यांचं लोणचं, आमच्याकडे लिंबाचं लोणचं पण नेहमीच केलेलं असतं. हे आपलं मिरच्यांचं लोणचं आता तयार झालेलं आहे. तर थोड्या वेळ आपण फक्त याला ताटात असं ओपन ठेवूया. त्याच्यानंतर आपण मस्तपैकी त्याला काचाच्या बरणीत भरून ठेवूया. ही बघा, ही आमची काचाची बरणी आहे जी वाट बघते. त्याच्यामध्ये आपण मिरचीचं लोणचं भरणार आहे. नक्की करून बघा, खूप सोपं आहे करायला, काहीच साहित्य लागलं नाही त्याला आणि खायला एकदम मस्त स्वादिष्ट असतं. आवडलं तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.